वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कृषी महोत्सव 2026 या वेळेला आपण पाहतोय की कृषी महोत्सवामध्ये विविध गोष्टींचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतं आहे। यामध्ये सर्वांचं आकर्षण ठरणारं म्हणजे कोकणातलं प्राचीन घर, कोकणातली प्राचीन संस्कृती कशी होती, एकत्रित कुटुंब पद्धती असताना लोक गावागावामध्ये कशा पद्धतीनं त्यांच्या घरांची रचना होती आणि त्या घरात कशा पद्धतीनं सुख नांदत होतं, कसं सौंदर्यवत अशा पद्धतीची रचना त्या घरांची असायची हे दाखवण्याचा प्रयत्न या कृषी महोत्सवामध्ये करण्यात आलेला आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता समाधान नावाचं एक घर आहे। अर्थात लोकांना पाहिल्यानंतरच समाधान वाटेल की क्षणभर आपण या घरामध्ये जावं, राहावं, लोकांना त्या प्राचीन एकंदरीत कोकण संस्कृतीची त्या ठिकाणी अनुभूती यावी अशा पद्धतीची एक इच्छा निर्माण व्हावी यासाठी अशा पद्धतीच्या घराची रचना करण्यात आलेली आहे। प्राचीन कोकणमध्ये किंवा फार वर्षापूर्वी अजूनही काही ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची घरं आपल्याला पाहायला मिळतात, जी मातीपासून बनवलेली असतात, मातीचे माप आहेत त्याच्यापासून बनवलेले असतात आणि त्यांना शेणा मातीनं सारवलेलं असतं आणि त्याच्या प्रत्येक कोपरा जो आहे तो आपल्याला एक वेगळी अनुभूती देतो। त्या प्रत्येक घरामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीची रचना आहे। त्याच्या घरामध्ये मजघर असेल, त्याची पडवी असेल, देवघर असेल, वावरा असेल, अशा प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये एक वेगळी संस्कृती आपल्याला अनुभवायला मिळते। त्याच्यामध्ये जुन्या पद्धतीनं ज्या गोष्टी वापरत होते, ज्या गोष्टी आत्ता कालबाह्य झालेल्या आहेत, मात्र त्या गोष्टीसुद्धा कशा होत्या त्या गोष्टींचंसुद्धा या ठिकाणी प्रदर्शन घडवण्यात आलेलं आहे। आणि हे घर पूर्णतः नव्यानं बांधण्यात आलेलं आहे, म्हणजे नुसतंच प्रदर्शन नाही तर पक्कं घर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। मला माहिती मिळाल्यानुसार ह्या घराची निर्मिती करण्यासाठी साधारणतः 20 दिवसांचा कालावधी गेलेला आहे, ज्याच्यासाठी अनेक कामगार या ठिकाणी होते आणि अजूनसुद्धा याची डागडुजी चालू आहे। याला शेवटचं फिनिशिंग दिलं जात आहे, याला सारवलं जात आहे आणि वारंवार याची निगा राखली जात आहे। म्हणजे जे लोक पर्यटक किंवा जे कृषी महोत्सव पाहण्यासाठी लोक शहरातून किंवा बाहेरच्या भागातून येतील त्या लोकांना आपल्याला कोकण आणि खऱ्या अर्थानं कोकणाचं पूर्ण चित्र या ठिकाणी पाहता येईल आणि कशा पद्धतीनं आपल्या लोकांची जीवनशैली होती, त्यांचं जीवनमान राहणीमान कसं होतं आणि कशी समृद्धी त्यावेळेला नांदत होती हे दाखवण्याचा प्रयत्न या घराच्या माध्यमातून झालेला आहे। आणि म्हणूनच त्या घराला कदाचित समाधान हे नाव दिलं गेलं असावं। हे समाधान नेमकं कसं आहे हे आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा पाहत आहे। हे घर अगदी चारही बाजून आपण ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो आहे। याची संपूर्ण रचना हे कौलारू घर आहे आणि हे मातीपासून बनवलेलं घर आहे। याचं अंगण आपण पाहतो आहे, याच्या चारी बाजूला पडव्यांची रचना आहे। याच्या उजव्या साईडला आपण पाहिलं एक छोटीशी विहीर आहे, त्याला रहाट आहे। त्याच्यावर मागच्या साईडला आपण परसबाग पाहतो आहे आणि या परसबागेमध्ये सुद्धा वेगळी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत, ज्या झाडांना फळं येत आहेत आणि ही फुलं फळांची झाडं या घरांचं सौंदर्य वाढवत आहेत। आणि म्हणून इथला जो कोकणी माणूस जो आहे तो कोकणी माणूस किती समृद्ध होता किंबहुना असायला हवा याच्यासाठीचा हा अट्टहास या दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या ठिकाणचं पशुधन कसं होतं, कसं असायला हवं, खरं तर आपल्याला प्राचीनपासून वर्तमानपासून याच्यातलं समन्वय साधून भविष्यातलं कोकण कसं अपेक्षित आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। इथे गावची लोकं आहेत, ही गावचीच लोकं या घराची या ठिकाणी निगा राखत आहेत किंवा त्या पद्धतीची या ठिकाणी डागडुजी करतायत, त्याचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतायत। आणि ते आपण आत जाऊन देखील पाहणार आहोत की घराच्या आतमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या वाडवडिलांनी जपल्या होत्या, त्या वापरल्या होत्या आणि तेच वापरून आपले वाडवडील अधिक श्रीमंत झाले होते। जी श्रीमंती काय होती हे आपण पाहणार आहोत आणि ते पाहण्यासाठी आपण आज जाऊया। सर्वप्रथम आपण पाहतो की या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे। घरची जी सुहासीन होती किंवा घरच्या ज्या महिला होत्या त्या पहाटेला या तुळशी वृंदावनामध्ये यायच्यात। या ठिकाणी त्या तुळशी वृंदावनाला पाणी घालून दिवसाची सुरुवात होत होती आणि इथून खऱ्या अर्थानं घराला एक पहाटेला चांगले सुरुवात होत असताना पूर्ण दिवस त्यांचा सुखात जात होता। आणि म्हणून ही संस्कृती आहे, ही कोकणातली संस्कृती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। हा माच जो आहे हे आपण पाहतो की या ठिकाणी घरातली वाडवडील माणसं असायची, ती या ठिकाणी बसायची, निवारा घ्यायची, इथं गप्पा रंगायच्या। सायंकाळच्या वेळीसुद्धा घरातली माणसं एकत्रित यायची आणि एकत्र कुटुंब पद्धती असायची। दिवसभर थकल्या भागल्यानंतर शेतात शेतीवाडीची कामं केल्यानंतर सगळे एकत्र जमायचे अंगणामध्ये, लहान मुलं असे ते अंगणात खेळत होती। आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी छोटीशी विहीरसुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्या विहिरीमध्ये पाणीसुद्धा अक्षरशः दाखवण्यात आलेलं आहे। आणि ही विहीर जी आहे ते आजूबाजूची आपली परसबाग आहे, आपल्या घरासाठी लागणारं पाणी आहे, धुण्या बांधण्यासाठी लागणारं पाणी आहे, यासाठी ही विहीर जी आहे ती वापरण्यात यायची आणि तिथं रहाटेच्या माध्यमातून ते पाणी वर खेचलं जात असायचं। अशा पद्धतीनं सर्व प्राचीन कोकणाची एक पद्धतीची एक चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे।
त्याचबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी मोठासा एक पेटारा दिसतोय. हा पेटारा जो आहे तो शेतकऱ्यांची काही अनमोल गोष्टी असतील त्या ठेवल्या जायच्यात. काही लोक धान्य साठवण्यासाठी सुद्धा किंवा घरातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा या पेटाराचा वापर केला जात होता. हे मोठे पेटारे आहेत. त्यावेळेला फार मोठ्या पद्धतीचे काही कपाटं किंवा अशा पद्धतीचा आधुनिक स्टीलच्या गोष्टींचा वापर केला जात नव्हता. मात्र त्यावेळेला हे जे लाकडापासून बनवलेले काही पेटारे होते यांचा वापर केला जायचा आणि ती त्यांच्या पडवीमध्ये ही जी पडवी आहे हे आपण पाहतोय. या पडवीला एक घर आहे. हे दरवाजा आपण पाहतो. या दरवाजाला एक सुंदरसं तोरण आहे. हे तोरण आपल्या धार्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीचं या ठिकाणी प्रतीक म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. ही संस्कृती आणि परंपरा आपल्या वाडवडिलांनी जपली होती आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख सामावलेलं होतं आणि ते सुख नेमकं या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे घर आहे. या घरामध्ये आपण स्वयंपाकघर पाहतो. इथून जर आपण पाहिलं तर स्वयंपाकघराची खिडकी आहे. या खिडकीतून डोकावलं तर आतली जी सुहासिनी आतली जी सुगरण आहे ती सुगरण कशा पद्धतीनं आपल्या कुटुंबासाठी या ठिकाणी स्वयंपाक करते हे सुद्धा दिसायचं. शेजार धर्म असायचा. शेजारी एकमेकांशी खिडकीतून सुद्धा संवाद साधायचे आणि त्याच्यातून एक प्रेम भावना व्यक्त व्हायची. अशा पद्धतीची रचना ही ग्रामीण घरांची होती आणि तेच आपण पाहतोय. आता ग्रामीण घरामध्ये लोक राहायचे म्हणजे लोक त्यावेळेला शेतीवरती अवलंबून असायचे. एकत्रित कुटुंब पद्धती असे सर्व मिळून सामूहिकरित्या शेती करायचे आणि त्या शेतीसाठी काय लागायचं तर हे पहा, हे याला आपण इरलं म्हणतो. हे इरलं जे आहे ते डोक्यावरती घेतलं जायचं. हे बांबूपासून बनवलेलं असायचं. त्याच्यावरती एक कापड जे आहे प्लास्टिकचं ते टाकून ते बांधलं जायचं आणि त्याच्यापासून ऊन असेल किंवा पाऊस असेल याच्यापासून स्वतःचं या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीचं इरलं जे आहे ते वापरलं जायचं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी परसबागेमध्ये छोटी छोटी झाडं असायची ती जी आपल्या घराचं सौंदर्य वाढत होती. त्याच्यामुळं हवा खेळती राहायची आणि एक पर्यावरणाचा देखील या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न या परसबागेच्या माध्यमातून केला जायचा. याच्यामध्ये झाडांचा प्रकार जर आपण पाहिलं तर आंब्याची झाडं, काजूची झाडं, पेरूचं झाड असेल किंवा लिंबाचं झाड असेल, चिकूचं झाड असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं परसबागेचं सौंदर्य वाढत होती आणि ते परसबाग राखण्याचं कामसुद्धा आपले लोक करत होते. आणि त्याच्यासाठी फार काय मोठे कृषी तज्ज्ञ वगैरे होते असं नाही, कृषीचे कोणती संसाधन होते असं नाही. आपल्या स्वयंपाकघरातील पाणीसुद्धा टाकून त्या ठिकाणी ती झाडं वाढवली जात होती आणि त्या पद्धतीनं हे घर जे आहे ते सर्वार्थाने हे सुंदर घर आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूला घराला मोकळी जागा आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेणापासून याचं सारवण केलं गेल्यामुळं याचं सौंदर्य अधिक खुलतं. हे आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा हे जे शेण जे आहे ते शेण किती महत्त्वाचं होतं हे आपल्या वाडवडिलांना माहिती होतं. आपल्याला आता आपण खरं तर सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये राहतो. खाली अत्यंत मार्बल असतं, लादी असतात, याच्यावरती आजार जास्त प्रमाणात होत असतात. मात्र त्यावेळेचे लोक आजारी कमी पडायचे. त्याचं कारण असं होतं की पर्यावरणपूरक अशा पद्धतीची रचना त्यावेळेला केली जायची. घरं बांधत असताना शेणामातीची घरं असतील, दगडांची घरं असतील, त्याच्या खाली शेणानं सारवलेलं असेल तर ते दिसायलाही सुंदर असायचं आणि आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा ते अत्यंत फलदायी होतं. अशामुळं वाडवडिलांनी प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला होता. आपण पाहिलं ते शेतीची कामं करत असताना डालगं जे आहे हे डालगं आहे, याला आपण डालगं म्हणतात. गावामध्ये आपण आजही पाहतो की हे डालगं आहे जे बांबूपासून अतिशय छानपणे गावातलीच लोकं विणायची. हे जे आपण आहे ते बघतो हे धान्य साठवण्यासाठी कणंग जे आहे ते कणंग आपण पाहतो. प्रत्येक वेगवेगळ्या आकाराचे कणंग असायच्यात. ज्या कणगीमध्ये आपले जे धान्य आहे शेतीतलं जे भात असेल किंवा इतर काही धान्य ते या ठिकाणी साठवलं जायचं आणि ते खूप काळ टिकायचं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या संसाधनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जे आपले शेतकरी आहेत, गावागावातले शेतकरी आहेत, कोकणी लोक आहेत, ती कोकणी लोकं आपलं एकंदरीत जीवनमान जगत होती. त्यांची जीवनशैली ही अत्यंत वैभवशाली जीवनशैली होती आणि तेच वैभव आज कुठंतरी हरवलेलं पाहायला मिळते आणि ते वैभव टिकून राहावं, पुन्हा एकदा आपण त्याकडे पाहावं. पहिल्यांदा आपण ते जीवन समजून घेऊन प्राचीन कोकणातलं जे जीवन वैभव आहे ते समजून घेऊन आपल्याला आधुनिक काळामध्ये पुन्हा एकदा भविष्यात जगत असताना आपल्याला पुन्हा त्या गोष्टीकडे जाता येईल का, आपल्याला तेच जीवन जगता येईल का, किंवा ते सौंदर्य जे आहे ते सौंदर्य अधिक खुलवता येईल का, असा प्रयत्न या ठिकाणी या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून केला जातो आहे. अतिशय सुंदररित्या रचना आहे. आपण इकडं पाहिली तर इकडं बांबूची झाडं जी गावाच्या घराच्या प्रत्येक बाजूला असायची आणि हे बांबू त्यांच्या गृहोपयोगी वस्तू बनवण्यासाठी सुद्धा वापरली जायचे. छोट्या छोट्या आपण जर कुंपण बघितलं त्या कुंपणासाठी वापरले जाणारे हे बांबू असायचे किंवा त्या बांबूपासून शेतीसाठी लागणारे जे काही अवजारं होती ती अवजारी बनवली जायची. अशा विविध गोष्टींनी नटलेलं असं हे घर असायचं. हे बाकडा प्रत्येक घराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळायचा. इथे शेजारी यायचे, गप्पा मारायच्यात. म्हणजे शेजार धर्म हा जपला जातो, आजही जपला जातो गावागावांमध्ये, की सायंकाळ झाल्यानंतर गावचे ज्येष्ठ लोक असतील हे 4 लोक एकत्र येतात, एका ठिकाणी बसतात, एकमेकाच्या सुखदुःखाच्या गोष्टींचं आदान प्रदान करतात. अशा पद्धतीची एक
जीवनशैली जी वैभवशाली होती, जी खऱ्या अर्थानं गावचं गावपण राखणारी होती, ज्याच्यामुळं गावाची एकात्मता साधली जायची. ही घराचे दरवाजे आपण पाहिले तर अत्यंत म्हणजे दरवाजे लाकडी आहेत आणि याला नक्षीकाम आहे. त्यावेळचे कारागीर होते ते सुद्धा कुशल असायचे. ते सुद्धा अगदी लिलया अशा पद्धतीची नक्षीकाम त्या लाकडावरती करायची आणि त्या घराचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी त्यांची कला जी आहे ती प्रभावीपणे त्या ठिकाणी साकारली जायची आणि त्याचंच प्रतीक, त्याचंच दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहिलं तर हे मापाचं घर आहे, म्हणजे मातीची मापं असतात त्याच्यापासून बनवलेलं घर आणि त्याच्यावरती छानसं असं शेणानं सारवण केलेलं आहे आणि त्यावरती आपण पाहतोय की इथं नक्षीकामसुद्धा केलेलं आहे, जे खरं तर आपल्या घराचं सौंदर्य वाढवतात आणि घरामध्ये एक पद्धतीचं लक्ष्मीचा वावर आहे अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. जुनी लोक मात्र जुन्या लोकांचे विचार अत्यंत पुढारलेले होते. ते एकात्मतेला साधणारे होते. ते आपल्या घराचं पारिवारिक जे संबंध आहे ते अधिक दृढ करणारे होते. घरातलं घरपण जपणारे होते. माणसातली माणुसकी जपणारे होते आणि म्हणून घर कशाला म्हणवते, केवळ 4 भिंती नाही तर त्या 4 भिंतींच्या आतमध्ये जे काही वस्तू आहे, त्या 4 भिंतीच्या आतमध्ये जे काही संस्कृती जपली जाते त्याच्यातून घराला घरपण येत असतं आणि म्हणून त्या प्रत्येक कोपरा हे वेगवेगळ्या गोष्टीनं जपलेलं आहे. आपण मागच्या साईडला पाहिले तर जुने जातेसुद्धा आहेत, ज्या जात्यांवरती बसून पहिल्या महिला ज्या आहेत त्या दळण दळत होत्या आणि त्याच्यावरती ओव्या गायला जायच्या, ज्या ओव्या आपण बहिणाबाईंच्या कवितेतून ऐकल्या. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशा ओव्या गायल्या जायच्या. वर्तमान काळात त्या ओव्या हरवलेल्या आहेत, मात्र तरीसुद्धा ते जे वैभव होतं ते वैभव आपण समजून घ्यायला हवं. नवी पिढी जी आहे त्या नवी पिढीला आपल्या कोकणाची एकंदरीत परंपरा काय आहे, संस्कृती काय आहे आणि आपल्याला कशा दिशेनं वाटचाल केली पाहिजे, कालबाह्य जाणाऱ्या गोष्टी आजसुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं पर्यावरणपूरक आहेत, जीवनासाठी आवश्यक आहेत, या गोष्टींची अनुभूती देण्याचा प्रयत्न हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून केला जात आहे. प्रशांतजी यादव असतील, स्वप्ना यादव मॅडम असतील, यांच्या माध्यमातून हा सगळं भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कृषी महोत्सवातला प्रत्येक कोपरा आणि कोपरा तुमच्याशी संवाद साधतोय, तुम्हाला सांगतोय की आता आपल्याला कुठल्या दिशेनं प्रवास करायचा आहे, आपल्या कोकणाला अधिक कसं संपन्न करायचं आहे आणि यासाठी म्हणून या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कृषी संस्कृतीच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं अनुभूती येईल, तुम्हाला कृषी संस्कार तुमच्यावरती केले जातील आणि शेतीच्या माध्यमातून, कृषीच्या माध्यमातून तुमच्याकडे एक वैभव कसं निर्माण होऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे 3रं पर्व आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये अनेक नवीन गोष्टी आहेत. त्याच्यातील आकर्षण ठरणारं हे घर आहे, जे घर लोक नक्कीच पाहत राहतील. मी लोकांना आवाहन करेन की आपण यावं. दिनांक 5 ते 9 जानेवारी 2026 या दरम्यान हा कृषी महोत्सव नगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावरती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कृषी महोत्सवाचा आपण आनंद घ्यावा. या ठिकाणी काय आहे तर कृषी संदर्भात तुम्हाला माहिती आहे, कृषी संसाधनं, पशुधन आहे, याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे. या ठिकाणी खाद्य संस्कृती, खाद्य परंपरेची या ठिकाणी मेजवानी आहे. अशा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला सतत 5 दिवस अनुभवता येणार आहेत. या ठिकाणी कॅट शो असतील, डॉग शो असतील, अशा विविध गोष्टींचा समावेश या कृषी महोत्सवामध्ये आहे, जो आपण गेली 2 वर्षे पाहिला. यावर्षी देखील आपल्याला अतिशय सौंदर्यवत असं कृषी महोत्सव अनुभवायला मिळते. तर आपण यावं आणि आनंद घ्यावा या कृषी मेळाव्याचा, या उत्सवाचा, अर्थात कृषी महोत्सवाचा. धन्यवाद.